टाईम आहे सकाळ. आम्ही निघालो आहे पुन्हा दिवस तिसरा. आज पडगाव ते अडगाव हॉल्ट आहे. जास्त नाही 25 किलोमीटरच करायचं आहे. आज दिवसभरात आम्हाला फक्त 25 किलोमीटर आलेलं आहे. तर किलोमीटर कमी कमी होणार आहे. 2 दिवसच किलोमीटर मोठे होते. आणि आपले पूर्ण सायपिया टीम सायपिया ग्रुप आपला पूर्ण निघाला चालत चालत. सर्व सायपियावाले कंपनी आता जेवायला खायला नाश्ता करायला बसले. सर्व पालखी साईवारीवाले इकडेच आहेत. आता नाश्ता करून आपण पुन्हा पुढे फ्रेश वगैरे होऊन पुन्हा पुढे निघा. कारण की ऊन पण भरपूर भूक लागलेली. नाश्ता झाला नव्हता त्याच्यामुळे नाश्ता करून सगळे पुढे निघा. आम्ही ना फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही फर्स्ट टाईम असं आहे की आम्ही भर उन्हात चालतो आहे. हा का नाही? हां कसं वाटतं पहिल्या वर्षात उन्हात चालतं ते चालायला पाहिजे ते चांगलं. आम्ही फर्स्ट टाईम या भर उन्हात निघालो आहे चालत. नंतर आम्ही संध्याकाळी 5-6 वाजताच निघतो. पण आता सर्व निघाले बघा. जो तो आपल्या सेफ्टीनुसार चालतो आहे. ज्याने त्याने सनस्क्रीन वगैरे सर्व लावलं आहे. कारण की खूप ऊन आहे, टेम्परेचर पण जास्त आहे. 40+ टेम्परेचर आहे. आणि वाजलेत आता दुपारचे 2 तरी वाजलेत असतील. किती वाजले? 2 वाजले आहेत. आणि 2 वाजता भरूनच आम्ही चालायला घेतलं आहे आज फर्स्ट टाईम. आणि दिवस तिसरा आहे. आणि या रोडला झाडं खूप कमी आहेत, खूप कमी आहेत. बघा 4 वेचं काम चालू असल्यामुळे ना झाडं नाही आहेत. तर आपण जाऊया फटाफट. कारण की पुढे जाऊन एक हॉल्ट घ्यायचाच आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा भेटतो. आपण 1 किलोमीटर मागे हॉल्टपासून आपण जेवायला थांबलो. कारण की तिकडे जायला टाईम पण लागला असता आणि भरपूर ऊन आहे, टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपण इकडे जेव्हा इकडे थांबला. 5 वाजता आपण पुन्हा निघूया चालत. म्हणजे आपल्याला पालखी भेटू शकते. कारण की पालखी 5:30ला निघते. जर आपण पुढचे किलोमीटर कवर केलं तर लवकरात लवकर तर मग आपल्याला पालखी पण भेटेल. आता जाऊन जागा पुढे. आपण जेवलो, थोडासा रेस्ट केला आणि आता निघालो परत पुढच्या प्रवासाला. ते म्हणजे अडगावचा. आणि अजून पण गरमी भरपूर आहे त्याच्यामुळे स्लो चालत आहेत सर्व पोरं. बाकीचे पुढे चालतात. सर्व सिंगल लाईनमध्ये चालतो आम्ही. कारण की हायवे असल्यामुळे जेवढा वेळ तेवढा पालखी. वा पालखी निघाली की नाही माहीत नाही आपल्याला. आता आपण जाऊन बघूया. कारण की पालखीच्या हॉल्टपासून आपण फक्त 500-600 मीटर लांब होतो. आणि आपण आता पूर्ण प्रवासाला निघालो. आणि कदाचित पालखी पण निघाली. कारण की पालखी 5 वाजता निघाली होती आणि आता वाजले 5:15. जर आपल्याला पालखी रस्त्यात भेटली तर आपण नक्की कवर करायचा प्रयत्न करू पालखीला. आणि दर्शन पण तुम्हाला देणार. आपण पोचलो आहे. आता आपण इकडे हॉल्ट घेणार आहे आणि मग नंतर परत इकडून या रूटने आपल्याला 10 किलोमीटर कवर करायचं आहे. सो आता आपण पहिले इकडे थांबणार आहोत. बघा सर्वच थांबलेत पालखीवाले आपले साईबंधू. त्यानंतर आपण पुन्हा निघणार पुढे जायला. ते म्हणजे अडगावला. आपण आता आसनगावला पोचलो आहे. हे नाही ना 80 बर्गरची ऑर्डर दिली. हे किती बर्गरची ऑर्डर दिलीस? आजचा स्पॉन्सर 80 बर्गरची ऑर्डर देऊन गेला आहे. साठी फ्राईज आणि बर्गर. आपण दर टायमाला आलो ना इकडे हॉल्ट असतो. तर आपण आता हे खाल्ल्यानंतर आपण आपल्याला 12 किलोमीटर चालायचं आहे. 12 किलोमीटर चालल्यानंतर आपण रात्रीला जेवणार. आणि आजचे स्पॉन्सर आहेत आजचे स्पॉन्सर आहे आमचे दर्शन पेडणेकर. आपण पुन्हा चालायला घेतलं आहे.
मॅगडीच्या हॉल्टवरून निघून आता आडगावसाठी निघालं. 12 किलोमीटर आहे आणि त्यात ही चढत मागे पण पब्लिक आहे आणि पुढे पण पब्लिक चालते. रात्रीचे 11:30 वाजल्यात आणि अजून 5 किलोमीटर बाकी आहे. आम्ही अर्ध्या तासात 5 किलोमीटर कवर केलं. आता आम्ही टार्गेट केलं आहे की आम्ही परत पुन्हा 5 किलोमीटर अर्ध्या तासात कवर झालो होतो. आणि माझ्या जोडीला आहे ध्रुव. आपण जेवलो आणि आता झोपायला झाला. रात्री वाजले तो इकडे जॉईन करा. ओम साईराम, शुभ रात्री.